माननीय हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी तसेच माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटकोपर वॉर्ड क्रमांक 131 रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचे प्रचंड प्रतिसाद. तसेच महासाहेब यांच्या प्रतिकांना विनंती करेल. मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. या रक्तदान शिबिरात या विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय सुरेश पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित इतर मान्य या सुद्धा रक्तदान करत आहेत. या सुद्धा रक्तदान करत आहेत. आम्ही त्यांच्या मनापासून आभार मानतो. तसे युवासेनेचे मोठमोठ्या जाहीर सुद्धा रक्तदान करत आहेत. त्यांचं सुद्धा आभार मानतो. आभार मानतो. संदेश मोरे गटप्रमुख यांचं सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आपण कार्यक्रम या ठिकाणी केला आहे. आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. शाखा क्रमांक 131 या शाखेचे शाखा प्रमुख विशाल सावक आणि त्यांची पूर्ण टीम यांनी आज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची शताब्दी आणि सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा येणारा 27 तारखेला वाढदिवस या दोघांच्या निमित्ताने आपण इथे रक्तदान शिबिर आयोजित केलात. त्याबद्दल ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8च्या वतीने मी त्यांचे खूप खूप स्वागत करतो. आणि ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी आम्हाला एक ब्रीद वाक्य दिलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या पद्धतीने शिवसेना आज मुंबईमध्ये असू दे, महाराष्ट्रामध्ये असू देत, ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे गरज लागते तिथे तिथे पहिल्यांदा शिवसेना ही उभी राहते. आणि हे वेळोवेळी लोकांना मुंबईतल्या असू दे, महाराष्ट्रातल्या सगळ्यांना लोकांना माहिती आहे. त्याच पद्धतीने आज शाखा क्रमांक 131च्या वतीने रक्तदान शिबिर इथे आयोजित केलं आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या विभागातून मिळालेला आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि असंच कार्य शिवसेनेच्या माध्यमातून इथल्या शाखा प्रमुख आणि त्यांच्या पूर्ण टीमने करावं असे मी त्यांना आजच्या दिवशी शुभेच्छा देतो. या पद्धतीने जर चांगला रिस्पॉन्स मिळाला असंच इतरच मिळा म्हणून रक्तदात्यांना काय आव्हान करा? मी रक्तदात्यांना एवढंच आवाहन करू शकतो की रक्त हे किती महत्त्वाचं असतं. आज रक्तदानामुळे एखाद्याचा जर जीव वाचतोच असेल तर मी रक्तदानांना एवढंच आव्हान करीन, ज्या ज्या वेळा शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आव्हान करू त्या त्यावेळेला रक्तदात्यांनी रक्त देण्यासाठी त्या त्या जागी पोचून एक जीव वाचवावा असं मी आजच्या दिवशी आवाहन करतो. धन्यवाद. आज आपल्या शिवसेना शाखा क्रमांक 131च्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. दरवर्षी मला वाटतं आपण उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 27 जुलैला म्हणजे उद्या वाढदिवस आहे त्यांचा, त्यानिमित्त आपण दरवर्षी रक्तदान शिबिर आपल्या शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित करतो. आणि ह्या वर्षी त्याचबरोबर माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे या दोन
नियोजन या 2 कारणांमुळे आपण या ठिकाणी भवानी माता मंदिरामध्ये शाखेच्या वतीने रक्तदान शिबिर घेतलेलं आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि विविध समाजाच्या जाती धर्माच्या लोकांना रक्ताची गरज लागते. आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपल्याला माहीत नसतं की हे रक्त कुठल्या जातीच्या किंवा कुठल्या धर्माच्या व्यक्तीला जाणार आहे. एका रक्तदानामुळे कित्येक लोकांचे प्राण वाचतात. रक्तामुळे एखाद्याचा प्राण वाचतो, त्याचबरोबर व्हाईट प्लेटलेट्समुळे लागतात. इतर रक्तातल्या बऱ्याच गोष्टी त्या वापरल्या जातात आणि बऱ्याच लोकांना त्या रक्ताचा फायदा होतो. त्यामुळे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आपण दरवर्षी हे रक्तदान शिबिर आपल्या मावल्या भीमराव आपले कांबळे साहेब हे आपले कुठली पल्लवी ब्लड बँक यांच्या माध्यमातून यावेळी शाखेच्या वतीने आपण रक्तदान शिबिर घेतो आणि विभागातील नागरिकांना आवाहन करतो, विनंती करतो की तुम्ही या रक्तदान करा आणि आपल्या शिवसेना शाखेच्या आव्हानाला ते लोक प्रतिसाद देऊन दरवर्षी ते मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि विभागातील लोक या ठिकाणी येऊन रक्तदान करतात. साहेबांच्या पूर्व वाढदिवसापूर्वीला आपण हा कार्यक्रम घेतला. साहेबांच्या विषयासाठी काय आजचा जे राजकारणाचा विषय म्हणजे सांगायचा म्हणजे आज पूर्ण देशामध्ये आज मोदी सरकार भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने हुकुमशाहीच्या पद्धतीने वागते आणि आमदार फोडणं, खासदार फोडणं, नगरसेवक फोडणं, पदाधिकारी फोडणं, विविध छोटे छोटे राजकीय पक्ष फोडून ते हुकुमशाही आणि आपलं त्या पद्धतीने कामकाज करत आहे आणि या नरेंद्र मोदीच्या हुकुमशाहीला ठामपणे विरोध करणारा खुल्या पद्धतीने विरोध करणारा एकमेव नेता आज भारतामध्ये आहे, ते म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे. त्यामुळे साहेबांची आरोग्य उत्तम राहावं, त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं असं आम्ही भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या हातून आपल्या मुंबईकरांची, महाराष्ट्रातील मराठी माणसांची आणि पूर्ण देशाची सेवा आज यापुढे सुद्धा वर्षानुवर्षे होत राहावी अशी या भवानीच्या मातेच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. क्रमांक 131 तर्फे आपण हे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. त्याला पंतनगरच्या नागरिकांनी, घाटकोपरच्या नागरिकांनी जो चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो आणि अशीच वेळोवेळी आम्हाला मदत करावी. शिवसेना तुमच्या पाठीशी कायम उभी राहील. आता गुजर साहेब जसे बोलले, भारतामध्ये एकच नेता आहे जो ज्या हुकुमशाही विरुद्ध एवढ्या खुलेआम त्यांना टक्कर देतोय, म्हणजे त्यांना हे करतोय. तेच आई भवानी चरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य दो आणि महाराष्ट्र आणि मुंबईची सेवा करण्याची संधी परत त्यांना दो. आज या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज शिवसेना शाखा क्रमांक 131च्या वतीने या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले गेलेले आहे आणि आम्हाला पल्लवी रक्तपेढी शताब्दी रुग्णालय गोवंडी यांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो. आज खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये थॅलेसेमिया, सिकल सेल आणि ॲनिमिक पेशंट असल्यामुळं त्यांना रक्ताची फार गरज लागते. आपण एकदा रक्तदान करताय तर 3 रुग्णांचे प्राण वाचवताय. मी तरुणांना आव्हान करेन, आपण 18 वर्ष पूर्ण झाला असाल, वय वर्ष 60 पूर्ण असेल, 65, तोपर्यंत आपण रक्तदान करू शकता. रक्तदान केल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. रक्तदान केल्यानंतर आपल्याला ब्लड बँकेमार्फत एक कार्ड आणि सर्टिफिकेट दिलं जातं. त्याच्या आधारे भविष्यात तुम्हाला कधी रक्ताची गरज लागली तर ब्लड बँकेकडून रक्त घटक तुम्हाला उपलब्ध होतात. रक्तदान आहे जीवदान, ते वाचवतं रुग्णांचं प्राण. मी पुन्हा एकदा शिवसेना शाखा 131 धन्यवाद देतो, आभार मानतो. जिंदाबाद जिंदाबाद.